5 षटकांची मॅच सचिन म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेत सुद्धा ते खेळले। क्वार्टर फायनल मध्ये त्यांचा संघ पराभूत झाला होता वाकड्यांच्या विरुद्ध। दुसऱ्या बाजूला मनोज पवार आहेत आणि पहिलं षटक घेऊन आहेत गोलंदाज। फॉर्च्युनर गाडी कोणाची बघा करण, आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला फॉर्च्युनर गाडी कोणाची ती जरा रिमूव्ह करायची। थोडंसं अडथळा येतो त्यामुळे आम्ही ती गाडी रिमूव्ह करतोय। वळूया लगेच आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅच कडे आपण पाहतोय जिथे टॉस जिंकला आडिवलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मात्र एकविरा धाबा सुखदेव काळानी निलेश काळेंच्या माध्यमातून सर्व टीम्स प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आणि पहिल्या 3 दिवस एकविरा चायनीज आपण पाहतोय अजय काळन यांच्या माध्यमातून 3 दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। नाश्ता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नवनाथ पाटील हेडोडणेचे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। अविनाश पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे। पहिला चेंडू पडल्यानंतर आम्ही टाइम मॅच करणार आहोत। लक्षात घ्या आडिवली टीम पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची कारण टाइम मॅनेजमेंट योगेशला माहिती। योगेश भाणे सुद्धा एक चांगले आयोजक आहेत। गाडी रिमूव्ह होईल त्यानंतर लगेचच मॅच सुरू होईल। बरोबर 12:24 पहिलाच बॉल तुम्ही पाहतायत थोडा हवेतच आहे। योगेश भाणे वेगाने धावतायत। फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आले 2 धावा मिळतील जयेश म्हात्रेच्या खात्यामध्ये। लक्षात घ्या 12:24 पहिला चेंडू पडलेला आहे। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल एका इनिंगसाठी। 1-2 मिनिटं इकडे तिकडे झाली तर नक्कीच आम्ही समजू शकतो मात्र जर जास्त वेळ गेला तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल। लक्षात घ्या पुन्हा शफल झाले होते ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहेत। डायरेक्ट हिट योगेश भाणेंनी डायरेक्ट हिट केलंय। कॅप्टनने रनआउट केलंय जयेश म्हात्रेला। पहिला धक्का दातिवलीला 2 वरती। धन्यवाद डीजे। पहिला चौकार आलाय। विनीत पाटील सुद्धा भरपूर फॉर्म मध्ये या सीझन मध्ये। रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे। रन मिळणार नाहीये। एस्टेटच्या मागे विजय पवार आहेत। मिडॉनला करण भाणे तुम्ही पाहतायत। टेनिस क्रिकेट मध्ये विजय पवारची पॉवर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळाली आहे। मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम या खेळाडूने केलेलं आहे। प्रभाकर गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट ते मारा करतात या मॅच मध्ये। इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत। फिल्डिंग खराब आहे करण भाणे तिथे होते। चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल। 4 धावांसाठी चौकार। धन्यवाद डीजे। सध्या चर्चा भरपूर आहे सतरंगी ट्रॉफी 2024 आणि बघायचे संध्याकाळच्या सत्रात ही ट्रॉफी कोण उचलेल याचं उत्तर मिळेल तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात। फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत। जय पाटीलचा जजमेंट चांगला आहे। फलंदाज बाद होईल। विनीतला माघारी परतावं लागेल। 10 वरती दुसरा धक्का। 2 विकेट प्रभाकरने घेतलेत। एक मिस फिल्डिंगचा चौकार जरूर आला या मॅच मध्ये मात्र चांगलं षटक गेलंय आडिवली टीम साठी कारण त्यांना 2 महत्त्वाचे विकेट मिळाले आहेत। दोन्ही सलामीवर फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन।
चषकान हे लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकान हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान 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 प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफीज तुम्ही पाहताय सौजन्य रणजित हरिचंद्र पाटील कोळेगाव आणि अजित हरिचंद्र पाटील याचकडून फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर चषक तुम्ही पाहताय सौजन्य प्रतीक गौतम मोरे हेडुटणे मालिकावीरची बाईक तुम्ही पाहतायत सौजन्य विराज राजेंद्र कान आणि कुमार जयेंद्र प्रकाश कान यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाईक तुम्ही पाहतायत जागृती स्पोर्ट यांच्याकडनं बॅट आणि 2 जोड्या शूज तुम्ही पाहतायत प्रोप्रायटर राहुल पाटील आणि विशाल पाटील वडवली मायमाऊली स्पोर्ट प्रोप्रायटर उदय भंडारी कोळेगाव यांच्याकडे सुद्धा एक बॅट आहे श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडनं कूलर आहे आणि पहिल्या 3 दिवस आपण पाहतोय आई गावदेवी चायनीज अजय कान यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था आणि आज सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहतात आई एकवीरा धाबा आपण पाहतोय सुखदेव कान आणि निलेश कान यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहतायत कुणाल पाटील खोनी आनंद फुलोरे अविनाश पाटील हेडुटणे यांच्याकडनं विजय राईट मोर द विकेट फुलटॉस बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर धन्यवाद डीजे त्यानंतर या स्पर्धेतील लाईव्हची व्यवस्था तुम्ही पाहताय उद्योगपती श्री देवा कैलास पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करून नाश्त्याची व्यवस्था नवनाथ पाटील आणि सिद्धेश रुपेश पाटील या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय 16 धावा धापल करते आपल्या पाहायला मिळत आहेत निवृत्ती म्हात्रेच्या बॅट मधून पहिला षटकार आला आणि त्यांनी षटकाराने खातं उघडलंय आणि विजय पवारचं स्वागत केलंय चला व्हॉलेंटियर्स चेंडू लवकर द्या 16 धावा झाल्या 2 विकेट गमावल्यात ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते तेजस भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेन निवृत्ती मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय विजय दुसराही फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय त्यामुळे धावा 4 मिळतील चौकार हे लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकान हे लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकान हे सतरंगी चषक धन्यवाद डीजे पहिल्या षटकात 10 दुसऱ्या षटकातील 2च चेंडू मध्ये 10 आल्यात धावा झाल्यात 20 विजय राईट मोर द विकेट हा चांगला चेंडू होता विजय पवार असा गोलंदाज आहे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे हिट खेळून देणार नाहीये त्याच्याकडे वेरिएशन आहे त्याच्याकडे वेग आहे धावसंख्या 20 2 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना जर्मन दातिवली 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी आपण आला असेल तर या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुलटॉस आहे असे चेंडू तुम्ही निवृत्ती मात्रेला दिल्यात तर त्याची किंमत षटकारानेच मोजावी लागेल येतोय सिक्सर हे लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकान हे लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकान हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान लाखाची नाही तर 2 लाखाचं बक्षीस ठेवलंय तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते टोटल आणि मालिका वीरची बाईक हा चेंडू पडल्यानंतर बघा कधी सिक्सर कधी डॉट कधी सिक्सर कधी डॉट हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं या षटकामध्ये धावसंख्या 26 कारण प्रथम क्रमांक आपण पाहिलं 1,11,000 म्हणजे 2 लाखापेक्षा सुद्धा जास्त पारदर्शक आहे द्वितीय क्रमांक 55,555 तृतीय क्रमांक 33,333 आणि चतुर्थ क्रमांक 22,222 आणि मालिका वीर बाईक फटका चांगला आहे धावाही 6 मिळतील हा तिसरा षटकार या ओव्हर मध्ये आलाय विजय पवारच्या विरोधात 2 षटकांच्या स्पेल मध्ये आपण पाहिलं पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात त्या 32 धन्यवाद धन्यवाद डीजे चला अडिवली संघ फिल्डिंग लगेच लावायची आहे 12 वाजून 24 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता लक्षात घ्या 2 षटकात धावा झाल्यात
32 सुरुवात चांगली केली आहे टीम जय हनुमान दातिवली. पहिली स्पर्धा त्यांनी जिंकली नागझरीची, त्यामुळे आत्मविश्वास वाढला या टीमचा. SSC ट्रॉफी मध्ये सुद्धा 2 सामने जिंकले होते या टीमने. तिथेही क्वार्टर फायनल मध्ये हा संघ पराभूत झाला होता, त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय. आणि तर गोलंदाजी करण्यात येत आहेत. भूषण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक. पहिलं षटक प्रभाकर, दुसरं षटक विजय पवार. थोडासा महागडा ठरला या मॅच मध्ये विजय. 22 रन्स त्याने खर्च केल्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात. प्रभाकरने फक्त 10 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या होत्या. दबाव थोडासा दूर केलाय टीम दातिवलीने. 2 विकेट जरूर गेले होते. भूषण विशाल मडवीसाठी हा चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. एकदा पूर्ण आले, पुन्हा मिस फिल्डिंग आहे. 2 धावा इथे मिळाल्यात विशाल मडवीच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली दातिवली टीमची. 34 पहिल्या मॅच मध्ये 60 मोठी देसरी केल्या, त्यांनी मॅच जिंकली होती. दुसऱ्या मॅच मध्ये निर्जयने 28 केल्या, आता त्याचा पाठलाग वडवली बीने केला. तिसऱ्या मॅच मध्ये उंबालीने 48 केल्या, त्याचा पाठलाग वसार टीमने केला. बघा चौथ्या मॅच मध्ये काय टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. 34 वरती 2 विकेट. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर विशाल मडवीच्या बॅट मधून येतोय चौकार. गावात हाय चषक, शन ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा, खेळाडू आपला दाखवी दमा. चौकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी धन्यवाद डीजे. चौकार आलाय. धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावांचा ग्राफ वाढत चाललाय या मॅच मध्ये. 38 धावा झाल्या, 2 विकेट जरूर गेलेत. भूषणला कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. हा चेंडू चांगला होता. शॉट कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो फेकी. विशालला दुसरी धाव हवी आहे, मात्र जयेश सांगतात मिळणार नाहीये, एकच मिळेल. योग्य कॉल आहे, कारण भूषण वेगाने गेले होते. आधीच ऑलरेडी 2 विकेट गेलेत. 39 धावा. 3रं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू जखे शिल्लक आहे. 39 वरती 2 विकेट. 12व्या खेळाडूने रेडी राहायचे, लगेचच पाणी घेऊन जायचे मैदानात. दोन्ही टीमचे 12 खेळाडू. 3 बॉल शिल्लक आहेत. 39 धावा झालेले आहेत. भूषण राईट मोर द विकेट. हा फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा खराब फिल्डिंग आहे. आता नितेश होते तिथे. प्रत्येक बॉलवरती खराब फिल्डिंग करतोय आडिवली टीम या मॅच मध्ये. याच धावा तुम्हाला चेस करायला कठीण जाऊ शकता ज्यावेळी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग कराल. धावसंख्या 41. 41 धावा झालेल्या आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, त्यामुळे टॉस साठी उपस्थित राहायचंय. मोठी देसाई आणि वडवली बी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. 3 क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा मिळाल्यात आणि आता पुन्हा चुकी झाली आहे. 3 मिळतील. चुका आणि चुका या मॅच मध्ये वारंवार करत असताना आडिवली टीमला तुम्ही पाहतायत. 44 या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा सूचना करतोय अद्विक 11, जय हनुमान मोठी देसाई आणि लेट चंद्रकांत स्मृती 11, वडवली बी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आता मॅच कोणासाठी थांबणार नाहीये, लक्षात घ्या. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 45 धावा दाबलकरती लागल्या. जय हनुमान दातिवली संघ निवृत्ती या मॅच मध्ये 27 वरती बॅटिंग करतोय. 8 चेंडूचा खेळ त्याने केलाय. दुसऱ्या बाजूला विशाल मडवीला तुम्ही पाहताय 3 बॉलचा खेळ केलाय, तो 7 वरती बॅटिंग करतोय. भूषण राईट मोर द विकेट. रनवे मध्ये थोडस ते त्यामुळे थांबले. 45 धावा झाल्यात. 17 बॉल मध्ये 45 धावा आतापर्यंत बनवल्या जय हनुमान दातिवलीने. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस होता, टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथे थ्रो फेकी. शोल्डरचा थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. योगेश भाने आहेत मला वाटतं. हे चित्र तुम्ही वारंवार या मॅच मध्ये बघताय. 3 षटकांचा खेळ समाप्त. जय हनुमान दातिवलीची धावसंख्या ती 46.
2 गडी बाद 46 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मोठी देसाई आणि वडवली बी कॅप्टन लगेचच या टॉस साठी. वेळ त्यापर्यंत तोपर्यंत आपण सन्मान करूयात. मंचावरती निलेशजी काळन साहेब उपस्थित आहेत. मी प्रदीपजी काळन यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. श्रीमान निलेशजी काळन यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आवर्जून वेळात वेळ काढून ते या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मंचावरती बरेचसे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या सतरंगी चषकाचे 12वे पर्व. त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं मी समालोचक करण खान मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक निखिलजी बेलिलकर यांचे आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मी विनंती करेन मयूर पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण निखिलजी बेलिलकर यांचा सन्मान करावा. निक बेलिलकर युवा उद्योजक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ते. नेहमीच त्यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य असतं. ग्रामस्थ मंडळ हेदुडणे, सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे आयोजित ही स्पर्धा 12व्या पर्वामध्ये ग्रामस्थांचं सहकार्य आणि बरेचसे असे व्यक्ती आहेत ज्यांचं नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये सहकार्य राहिलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी देखील सहकार्य. त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही या स्पर्धेद्वारे मॅनेजमेंट टीमद्वारे मनापासून आभार व्यक्त करत आहोत. या सन्मानाबरोबरच होळ त्या मॅचच्या दिवशीने वसार मागच्या मॅच मध्ये ते विजयी झालेले आहेत. या मॅच मध्ये आपण पाहतो अडविली आणि दातिवली या दोन संघांना. इट्स वर्थ यू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर साई भक्त विकास पाटील यांचे आगमन झाले. दातिवलीचे त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 46 रन झालेले आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत नवीन गोलंदाज. नवीनला तुम्ही पाहतायत 4 फ्रेश गोलंदाज आतापर्यंत वापरलेत. पहिले षटक आपण पाहिलं तर प्रभाकर, विजय, भूषण आणि आता नवीन. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. मात्र इथे विकेट विशाल मडवीची सॅक्रिफाईस केली आहे. पहिला बॉल डॉट आला होता. चला फलंदाज लगेच पाठवायचे. ज्यांचे आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो ते आदरणीय माझी उपसरपंच येदुडणेचे विलासजी भंडारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम आदरणीय विलासजी भंडारी साहेब. तर विकेट सॅक्रिफाईस केले. 46 वरती तिसरा धक्का. नवीनचा पहिला चेंडू चांगला होता. मात्र दुसऱ्या चेंडूवरती फटका चांगला आहे. मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळतील. निवृत्ती चांगली बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. 48 धावा झालेत. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नवीन चौथा फ्रेश गोलंदाज वापरलाय जयनुमान अडवली टीमने. 48 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. इथे काय घडलंय मैदानात अतिघाई संकटात असंच म्हणावं लागेल. आणि विक्रम रनआउट. एकही चेंडू न खेळता. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. धन्यवाद. अनिकेत म्हात्रे आले आता बॅटिंग करण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतात. नवीनचं कौतुक करेल मी. चौथ्या षटकात ते आलेत. 48 वरती धावसंख्या आता थांबली आहे. विक्रम एकही चेंडू न खेळता रनआउट झाले आणि त्याची जागा भरून काढण्यात येत. अनिकेत म्हात्रे एक चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. फिल्डिंगचं स्टँडर्ड नेहमीच ते जपतात.
अखूट टप्प्याचा बॉल होता, मात्र फाईन लेगचे क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करतायत, थोडेसे पुढे आले, त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. धन्यवाद डीजे. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. 52 धावा दापोलकरती लागल्यात त्या जय हनुमान दातिवली टीम. चांगली बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर या मॅच मध्ये या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन चांगली गोलंदाजी करतात. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिलं. इथे फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. ठेवलंय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. धन्यवाद. 58 धावा झाल्यात. 37 वरती बॅटिंग करतोय निवृत्ती. हेडुटण्याची स्पर्धा म्हटलं तर नेहमीच निवृत्तीने धावा बनवण्यात मला आठवते. पाईपलाईन येते ज्यावेळी स्पर्धा रोडलाच आपण पाहतो हेडुटण्याच्या, तेव्हाही अर्धशतक ठोकलं होतं. आय थिंक 3 ते 4 वर्षापूर्वी. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नितेश सुरुवातीला धावले, त्यानंतर थांबलेत. धावा 2 मिळतील. पुढच्या मॅचेस 4 षटकांच्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली होती. 60 आजच्या दिवसातील 60 धावा मोठी देसाईने बनवल्या होत्या. मात्र इथे 4च षटकात 60 धावा झाल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच लावायची आहे. बघायचे काय टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. चला टॉस साठी या. संदेश म्हात्रे आणि संदेश पाटील, वडवली बी आणि मोठी देसाई दोन्ही कॅप्टन टॉस साठी या लगेचच. यातून विजेता संघ वसार संघावर खेळेल. तुम्ही आपण रिपोर्टिंग करा प्लीज. वडवली बी संघाचे खंदेश समर्थक बघा सचिन काळन काल खंबाळपाडा संघासोबत होते. 60 वरती 4 विकेट. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भूषण आलेत गोलंदाजी. नामवंत पुरस्कर्ते टेनिस बॉक्स क्रिकेटचे अरविंदजी वत्रे काका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आपले मास्टर सोंग्या भंडारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागत. नक्कीच अरविंदजी वत्रे काका यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य सुद्धा आहे. त्याला विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. एक लकी पॅकर्स अरविंदजी वत्रे. फुल टॉस आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. म्हणजे एकूण 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. गोलंदाज आहेत भूषण. पुढची मॅच अद्विक 11 मोठी देसाई संघ मालक आपण पाहिले तर दातिवलीचे आहेत. बिंदास म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला ओमकार म्हात्रे कोपरगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. लेट चंद्रकांत स्मृती 11 वडवली बी. म्हणजे चांगली मॅच असेल. येणारा बॉल फ्रीट. फ्रीटचा बॉल होता आणि अनिकेत म्हात्रेने तो पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चषक ठेवलंय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने, हे सतरंगी. अनिकेत म्हात्रेचा मी मगाशीच तुम्हाला उल्लेख दिला. ज्यावेळी पहिल्यांदा मी अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग प्रीमियर कॉलनीच्या मैदानात झाली होती. काय बॅटिंग केली होती अनिकेतने. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. 67 धावा झालेल्या आहेत आणि अनिकेतच्या बॅटमधून महत्वाचा चौकार आलाय. फ्रीटचा बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला अनिकेतने. बऱ्याच वेळा फ्रीटचा बॉल डॉट येतो, कधी विकेट जाते. मला इथे चौकार आलाय. भूषण. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. जबरदस्त फटका. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. गावात हाय चषक शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. धन्यवाद डीजे. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत. जय हनुमान दातिवली 73. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फिल्डिंग चांगली झाली मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 75. 75 धावा झाल्यात. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेत.
76 धावा लेट योगेश पवार खिडकाली संघाने बनवल्या होत्या, मात्र त्या चेस झाल्यात. उसारगरने 77 चेस केल्यात या स्पर्धेमध्ये, मात्र इथे 75 झाल्यात. बघा सर्वाधिक धावा कुठेल का या स्पर्धेमध्ये. 75 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेट गेले 4. यातून विजेता आणि वसार मध्ये मॅच आहे. त्या अगोदर वडवली बी आणि मोठी दिशेमध्ये टॉस होईल. इथे चेंडू हवेत आहे. एक सिंगल इथे मिळेल. अनिकेत चांगली फटकेबाजी करतात. मैदान जवळपासून आले. 76 धावा झाल्यात. 5 बॉलमध्ये 15 रन्स या मॅच मध्ये अनिकेतने केलेत. निवृत्तीने 11 बॉलमध्ये 39 रन्स वरती तो नाबाद आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सर्वाधिक हाय स्कोर या मॅच मध्ये बनवेल का जयनुमान दातिवली. भूषण हा चांगला चेंडू होता. हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 76. या अगोदर खिडकाली संघाने 76 केल्या होत्या या स्पर्धेमध्ये, मात्र त्या चेस केल्या होत्या VCC उसारगरने. शेवटच्या बॉलवरती ती मॅच जिंकली होती. ऋतिकने चौकार मारला होता उसारगरच्या फलंदाजाने. 76 या इनिंगचा शेवटचा बॉल. इथे फटका चांगला आहे, मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा वेळ घेत आहेत. चेंडू मिळाला नाहीये. आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे कदाचित चेंडू त्यांच्या हाताला लागून इष्टानू लागला असं पंचांना वाटतंय. त्यामुळे आता चेक केलं जाईल. 2 धावा पूर्ण असतील तर 78 होतील. फलंदाज बाद असेल तर 77. तोही हाय स्कोर आहे. टॉसकडे आपण वळूया. मॅच जेव्हा सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये मानस आमच्यासोबत जोडले जातील. या आपण टॉस करूया. द्वितीय फेरीला प्रारंभ होईल या आजच्या चौथ्या दिवसातील. एका बाजूला जयनुमान मोठी देसाई आणि दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडवली बी. नुकतंच त्यांचं आगमन झालं. ते आदरणीय उद्योगपती आणि माजी उपसरपंच हेदुटणे ग्रामपंचायतीचे आदरणीय विलाजी भंडारी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नोट आउट आहे. 2 धावा पूर्ण आहेत. धावा झाल्यात 78. 4 गडी बाद 79चा पाठलाग करायचा आहे जयनुमान आडिवलीला. ओटू करण नाणेफेकीचा कौल आपण करतोय माजी उपसरपंच विलाजी भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते. टेल इज द कॉल अँड इट इज टेल. सो टॉस जिंकलाय तो वडवली बी ने. फक्त डिसिजन सांगा. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणाऱ्या वडवली बी. आपण लगेच सन्मान करूयात आदरणीय उद्योगपती आणि माजी उपसरपंच विलाजी भंडारी साहेबांचा. मी संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमला विनंती करेन सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी यांच्या वतीने आपण हा सन्मान करूयात. आदरणीय विलाजी भंडारे साहेब यांचा नेहमीच या स्पर्धेला ज्यांचं सहकार्य असतं. सो आपण विलाजी भंडारी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी यांच्या वतीने. असंच प्रेम नेहमीच या स्पर्धेवरती आपलं राहू दे. आणि पुन्हा मी विनंती करेन की आपण आसन ग्रहण करा. थँक्यू सो मच. वळ्यात आपण या मॅचच्या दिशेने. इट्स ओ टू यू. आवाज ऐकूयात रसायनी पनवेलचा मानसी मनोरे यांचा. थँक्यू. शुक्रिया नितिन गालन सर, करण गालन सर। फिर एक बार मैं स्वागत करूंगा सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटने भी इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई सतरंगी ट्रॉफी 2024 में तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का
मैं आपका अपना मानस मनोरी तहे दिल से स्वागत करना चाहूँगा आज का इस टूर्नामेंट का मेगा फाइनल का सुपर संडे का दिन। और पहले राउंड का आखिरी मैच मैदान के अंदर आपको नजर आएगा। एक तरफ टीम खेलेगी दातिवली तो उनके सामने टीम आडिवली इस मैच में आपको खेलती हुई नजर आएगी। टॉस को जीता था टीम आडिवली ने और गेंदबाजी का फैसला किया था। रन बनी है 5 ओवर में 78, यानी अब 30 गेंदे और 79 का पीछा करना है। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आई करण के साथ विजय, तो गेंदबाजी की शुरुआत करेंगे विनीत। पहली गेंद अपील अंपायर की तरफ लाउड जरूर की गई है। पहली गेंद थी, थोड़ा सा रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश। डॉट बॉल के साथ शुरुआत की जाएगी सेकेंड इनिंग की। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ लाइव इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं उन सभी का भी स्वागत किया जाएगा। इस गेंद के ऊपर लॉफ्टेड हिट लगाना चाहते थे, मिस टाइम हुआ है। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे बट द कैच हैज बीन ड्रॉप्ड। हाथों में आया हुआ मौका छिटका गया है, मुंह का निवाला छीना गया है, ये भी हम कह सकते हैं। इजी कैच था, कॉल भी उन्होंने दिया था, तो कॉल देने के बाद अगर आप कैच अटेम्प्ट करते हैं तो उस कैच को पकड़ना भी बहुत जरूरी है। अर्ली मोमेंट्स ऑफ द सेकेंड इनिंग में एक जीवन दान मिला है और इसी के साथ एक रन भी मिलेगा। बल्लेबाज करण को और उनकी टीम को। अकाउंट इज ओपन बाय 1 रन। इस बार ऑफसाइड के ऊपर, लेकिन ये देखिए शॉट बैकवर्ड पॉइंट पर कमाल का कैच लपका जाएगा। विजय पवार की पारी का खात्मा हो चुका है, बनेंगे गोल्डन डक के शिकार। गावात हाय चषक शन ही गावाची हाय झकास। हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा सावकार शक्कारांचा थैंक यू डीजे ऑपरेटर। सस्ते में पवेलियन का रास्ता दिखाया गया है। बैटर विजय पवार को गोल्डन डक के शिकार बनी है। P1 की ओवर जहां पे बैटर्स अटैक करती है, बॉलर को अच्छी गेंदबाजी करनी होती है और परफॉर्मेंस अभी तक अच्छा दिखाया है गेंदबाज विनीत ने इस पहली ओवर में। कमाल के गेंदबाजी अब तक नंबर 3 के ऊपर। न्यू बैटर मैदान के अंदर इन किए जाएंगे। जय पाटिल लेफ्ट हैंडेड बैटर इन एट नंबर 3 की पोजीशन के ऊपर आपको नजर आएंगे। और अब मजा आएगा लेफ्टी वर्सेस लेफ्टी, यानी लेफ्ट आर्म गेंदबाज के सामने लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। कमाल की डिलीवरी आउटसाइड द ऑफ स्टंप, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाया, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर। ये सिचुएशन आपको नजर आएगी। गेंद विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन, दूसरा डीप मिड विकेट, बाकी सभी सर्कल के अंदर। ऑफ साइड ओपन है यहाँ पे। लोअर फुल टॉस थी ऑन साइड के ऊपर, कलाइयों के साथ गेंद को मोड़ा। डीप स्क्वायर लेग रीजन में ट्रैवल गेंद को जरूर किया जाएगा। हल्का सा फंबल, सिंगल को डबल में कन्वर्ट किया जाएगा, मिलेंगे 2 रन। अटॅक करना पडेगा क्योंकि बड़ी टोटल का पीछा कर रही है। काही क्षणातच आपण दुपारच्या लंचला देखील सुरुवात करणार आहोत। सर्वांसाठी, सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ऐकविरा डाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी विष्णू काळंद आणि निलेशजी काळंद यांच्याकडून। सो काही क्षणात आपण सर्वजण त्या मेजवानीचा आस्वाद घेऊयात। व्हाइट बॉल यहां से आता हुआ जरूर दिखाई देगा। आईसीसी का लॉ नंबर 22 जो हमें बताएगा कि ये व्हाइट बॉल है। टोटल 1 के साथ एड ऑन होता हुआ आपको जरूर नजर आएगा। रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड पर 4 रन। हल्के हाथों से इस बार रिस्पेक्ट दी है। कमाल की गेंदबाजी हो रही है और जब गेंदबाज अच्छा परफॉर्मेंस दे रहा हो तो एज एन बैटर अच्छी गेंदों को सम्मान देना एक बेहतरीन बैटर की खूबी होती है और वही किया वहां पे बैटर जय पाटिल ने। डॉट गेंद आपको जाती हुई नजर आएगी और इसी के साथ P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम की रन संख्या बनी है 79 का पीछा करते हुए 4 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदें बची है 24 और जीत के लिए 75 रनों की अब भी जरूरत होगी।
सीजन 12 में हम सतरंगी ट्रॉफी 2024 का कारवा देख रही है। इस टूर्नामेंट में पिछले 11 सालों में बहुत नाम कमाया है कल्याण डोंबिवली विभाग की अगर हम बात करेंगे तो। और हेदुटने गांव जब भी टूर्नामेंट रखता है उनका आयोजन हमेशा दमदार होता है और उसी दर्जेदार आयोजन को आज हम इस हेदुटने के मैदान के ऊपर देख रही है और आप सब सतरंगी ट्रॉफी 2024 का आनंद ले रही है। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा कॉम्बॉक्स एंड की तरफ से। P2 की सेकंड ओवर के लिए बॉलर आएंगे मनोज मात्रे। दूसरी ओवर की ये भागदौड़ को संभालेंगे कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से। पहली ओवर में बल्लेबाजों के बल्ले पर ताला लगाया गया था, उन्हें जगह पर खड़ा किया गया था, लेकिन यहां से अब आपको अटैक करना पड़ेगा। आक्रमण ही बचाव है और आक्रमण करना पड़ेगा इन दोनों बल्लेबाजों को। 3 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर, एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग, दूसरा डीप काउ कॉर्नर और तीसरा आपको नजर आएगा डीप लॉन्ग ऑफ। बाकी सभी सर्कल के अंदर। पहली पावर प्ले की ओवर में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, सेकेंड पावर प्ले की ओवर में 3। ये सिचुएशन आपको नजर आएगी। चलिए स्पीड अप करना है ये भी मैं बार बार बताऊंगा क्योंकि 5 ओवर की मैच 25 मिनट्स का आपको टाइम अलर्ट दिया जाएगा और उसमें आपकी इनिंग कंप्लीट होनी चाहिए। इस बात का भी एज एन प्लेयर आपको ध्यान रखना है। सेकंड ओवर की शुरुआत। पहली गेंद शॉर्ट पिच लेन की थी, वेट एंड वॉच वाला गेम दिखाया जरूर है लेकिन ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। गेंदबाज मनोज मात्रेक ने दिखाया है दमखम और इसी के साथ दूसरा झटका दिया जाएगा बैटिंग टीम को। सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान, सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान, सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान। रन चेस अप कर रही है। एक वेल सेटल पार्टनरशिप को बिल्डअप करना जरूरी है बैटिंग टीम को, लेकिन विकेट एक के बाद एक जाते हुए आपको नजर आएंगे। इस बार अटैक किया है, क्या कमाल का हिट। स्टैंड एंड डिलीवर तो था ही, स्टैंड्स में भी डिलीवर किया है। काउ कॉर्नर के बाहर 6 रन। सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान, सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान, सतरंगी चषक ठेवलंय। थैंक यू डीसी। कमाल का हिट आपको नजर आया। खिलाड़ी आए हैं कल्पेश और कल्पेश ने ही आते ही अपने बाजुओं की ताकत को दिखाया है। कल्पेश ड्रेसिंग रूम से ही सेट होकर आई है मैदान के अंदर और क्या कमाल का बैटिंग परफॉर्मेंस हो रहा है। गेंद जो गई है मैदान के बाहर, अगर वहां पे वॉलंटियर्स है तो प्लीज वो गेंद को आपको मैदान के अंदर डिलीवर्ड करना है। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 10 रन आपको आता हुआ नजर आएगा। 10 रन यानी क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर इनकी जर्सी का नंबर जो टोटल के ऊपर आएगा। स्लोवर लेंथ रोल किया था गेंद के ऊपर फिंगर्स को और उसी की वजह से अब अपने फॉलो थ्रू में गेंद का कलेक्शन किया जाएगा। एक डॉट बॉल यहां से आपको मनोज इनकी तरफ से आती हुई नजर आएगी। कम बैक करना जरूरी है। गेंदबाज भी मंजे हुए खिलाड़ी है, उनके पास भी अच्छा एक्सपीरियंस। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड। मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क जरूरी होता है जिसका जिक्र हमेशा किया जाता है, लेकिन कनेक्शन होना उससे भी ज्यादा जरूरी। 6 का मार भले ही खाया हो लेकिन अपनी लाइन एंड लेंथ पर टिका है ये खिलाड़ी और डॉट गेंदे आपको नजर आएंगे ओवर में। यॉर्कर क्या कमाल की गेंद है। लेजर गाइडेड मिसाइल जो आपको ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएगी, जिससे मैं हमेशा कहता हूं जहरीली गेंद और एक डॉट गेंद की समाप्ति यहां पे जरूर हो चुकी है।
बड़े लक्ष्य का जवाब पीछा कर रही है। आपको अटैक के साथ शुरुआत करनी है, अगर वेल स्टार्ट होता है तो फिर वो मोमेंटम कैरी फॉरवर्ड किया जाता है, लेकिन ऐसे परफॉर्मेंस अगर आप दिखाओगे तो फिर आप बैकफुट पर डाले जाओगे, ये सोचना पड़ेगा बैटर्स को। इस बार देखिए शॉर्ट पुल, बल्लेबाज कल्पेश भाई बनेंगे पावरफुल, मिलेंगे आधा डजन रन। तुटणे गावात हाय चषक, शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा चौकार षटकारांचा पड पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस चौकार षटकारांचा पड पाऊस ट्रॉफी जिंकायची लई हौस लाखो पब्लिक ती गोला आजूबाजू मैदानाला आज जित तित मोहल रंगलय सतरंगी चषकाचा. आज जित तित मोहल रंगलय सतरंगी चषकाचा. थैंक यू आज डीसी। जितो. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 79 का करना है पीछा। टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगर हम करंट रन रेट को देखेंगे तो बैटिंग टीम 8.00 के करंट रन रेट से आगे बढ़ रही है इस मैच में। 16 बनी है 2 ओवर में, गेंदे बची 18 और जीत के लिए अभी भी 63 यानी 63 रनों की यहाँ से जरूरत होने वाली है। बल्लेबाज कल्पेश शायद 2 मैक्सिमम उनके बैट से अब तक आ चुकी है, लेकिन जय को भी अब अटैक करना पड़ेगा। ये देखिए गेंद हल्के से लेग स्टंप पर थी, शफल किए, जरूर थे ऑफसाइड पर जगह बनाकर शॉट को अटेम्प्ट किया था। गेंद जाएगी फाइन लेग के रीजन में, एक सिंगल यहां से आता हुआ आपको नजर आएगा। स्ट्राइक रोटेशन यहां से जरूर की जाएगी, लेकिन जितनी ज्यादा स्ट्राइक कल्पेश के पास रहेगी उतना ज्यादा रन टीम बैटिंग करने वाली जो है अडिवले उनके लिए जरूर आ सकती है। अडिवली टीम जब भी इस गांव का नाम लिया जाता है हमेशा राहुल भाई पाटिल की याद आती है, क्योंकि बैलगाड़ा शरीयत में उनके बैल जो है मथुर, उन्होंने बहुत नाम कमाया है और उनकी याद हमेशा आती है इस गांव का नाम लेने के बाद। लेकिन इनको आज क्रिकेट अच्छा खेलना पड़ेगा। लोवर फुल टॉस थी, मौका था, तोहफा था, कबूला नहीं है दोनों हाथों से, कनेक्शन प्रॉपर नहीं है। एज एन बैटर जब आपको ऐसे मौके दिए जाते हैं इस बिग रन चेज में, तो उन मौकों को आपको बड़े हिट्स में कन्वर्ट करना जरूरी है, क्योंकि मौके आपको जिंदगी में मिलते नहीं है ज्यादा, और जितने मिलते हैं उन पे अगर आप चांस पे डांस करेंगे तो फिर परफॉर्मेंस आपका अच्छा जरूर होता हुआ नजर आएगा। देखिए मौके, मैं हमेशा कहता हूँ जिंदगी में मौकों की तलाश में मत रहिए, मौके बनाइए तो आप आगे जाएंगे। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। ये शॉर्ट कवर में कैच को अंजाम दिया जाएगा, बड़ा झटका मिलेगा टीम आडिवली को। एक और बल्लेबाज बैक टू डग आउट। टीम आडिवली जैसा परफॉर्मेंस उनसे होना चाहिए वैसा खेल नहीं हो रहा है। बीच बवर में टीम आडिवली की नौका गोती खाती हुई आपको नजर आएगी, दलदल में पांव धंसते जा रही है। रेगिस्तान में पानी ढूंढना जितना मुश्किल होता है उतना मुश्किल टीम आडिवली के लिए रन ढूंढना हो रहा है। मैदान के अंदर डिफिकल्ट सिचुएशन, लेकिन मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, ये हमेशा कहा जाता है, और वो फाइटिंग स्पिरिट दिखानी पड़ेगी इनके बल्लेबाजों को। यॉर्कर गेंद थी, लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, कटर बॉलर है, गेंद को घुमाने की क्षमता अपने पास रखती है, और क्या कमाल की डिलीवरी आपको नजर आएंगी। जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है गेंदबाजों की, क्योंकि हम हमेशा बताते हैं बैटर विंस यू द मैचेस बट बॉलर विंस यू द टूर्नामेंट। कमाल का बॉलिंग अटैक है टीम दातिवली का। इस बार भी यह गेंद मिडल स्टंप के बीच पिच की गई थी, क्रॉस बैटेड शॉट कीला जरूर है, पोजीशन में नहीं थे, अंधाधुंध बल्लेबाजी हो रही है वहां पे। डीप स्क्वायर लेग की रीजन पर सिंगल आता हुआ नजर आएगा।
इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है मेरे भाई। अगर आपको जीतना है तो 4 और 6 की आतिशबाजी करनी पड़ेगी। बूंद बूंद से समुंदर बनता है, ये हमेशा कहा जाता है, लेकिन आपके पास उतना समय नहीं है। आपको अब रनों की बरसात करनी पड़ेगी मैदान के अंदर। कोशिश जरूर की गई है बट विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। केन विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट बॉल की समाप्ति। ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर किया जाएगा। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बना है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। आने वाली गेंदें बची है यहां से 12 और जीत के लिए अगर हम बात करेंगे तो अब भी 60 रनों की जरूरत नजर आएगी। याच दरम्यान आपण पाहतोय सतरंगी चषक अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धा चांगली जेव्हा होते तेव्हा त्यामागच्या शिलेदारांची मेहनत आपल्याला दिसते, परंतु त्याच्याच बरोबरीने एखाद्या स्पर्धेला जर तुम्हाला पूर्णत्वाला आणायचं असेल तर पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी लावलेला हातभार देखील महत्त्वाचा असतो। आणि या ठिकाणी आपण पाहतो की या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे ते दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते कोलेगावचे सन्माननीय रणजित भाई पाटील आणि सन्माननीय अजित भाई पाटील यांच्या माध्यमातून मात्र या 4 ट्रॉफीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्याच बरोबरीने उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर याच्यासाठीच्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत ते हेदुटणे गावचे कुमार प्रतीक गौतम मोरे साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत। त्याच्याच बरोबरीने मॅन ऑफ द सिरीजची बाईक या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळती आहे, जी हेदुटणे गावचे कुमार विराज राजेंद्र काळन आणि त्यांच्याच बरोबरीने एक हेदुटणे गावचे डॅशिंग उद्योजक सन्माननीय जयेंद्रभाई काळन यांच्या माध्यमातून ती बाईक या ठिकाणी नक्कीच देण्यात आलेली आहे। तदनंतर जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट आणि त्याच्याच बरोबरीने 2 शूजचे पेअर या ठिकाणी नक्कीच देण्यात आलेले आहेत, ज्याचे प्रोप्रायटर आहेत सन्माननीय राहुलभाई पाटील आणि विशालभाई पाटील। त्याच्याच बरोबरीने MM स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट देण्यात आलेली आहे। कोळेगावचे उदय भंडारी जे प्रोप्रायटर असणार आहेत आणि असे बरेचसे मान्यवर आहेत ज्यांची नावं आपण नक्कीच घेणार आहोत। इस बार शुरुआत की जा रही है ओवर नंबर 4 की। अंपायर के राइट हैंड साइड से राइट आर्म राउंड द विकेट का एंगल इस्तेमाल किया जा रहा है बॉलिंग मार्क के ऊपर। नई गेंदबाज हमें नजर आएंगे ओवर नंबर 4 के लिए। 7वें अच्छी शुरुआत की है इस खिलाड़ी ने। मुश्किल परिस्थितियां, डिफिकल्ट सिचुएशन में ये मैच अडिवली के लिए नजर आएगा। स्लोवर बॉल, क्या कमाल की गेंद है। फिंगर रोल किए थे बॉल के ऊपर, वेरिएशन का इस्तेमाल किया यहाँ पे सात्विक ने। वेरिएशन एक गेंदबाज की सबसे बड़ी ताकत होती है। रफ्तार तो कोई भी गेंदबाज डाल सकता है, लेकिन अगर आपके पास वेरिएशन है तो आपको वो आपकी वैरायटी को दिखाता है एज एन बॉलर। एक और बढ़िया गेंद, एक और स्लोवर लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, एक और बार बीट करेगी बैटर को और डॉट गेंद की समाप्ति की जाएगी। डॉट गेंदे आपके लिए घर वापसी का रास्ता बढ़ाने में एक कदम होने वाली है। रन बनाइए वरना आपका काम तमाम हो सकता है। बड़े टोटल का आप पीछा कर रहे हैं, डॉट गेंदे खेलना मना है मेरे दोस्त। इस बार सामने खेला है, द बैटर गोज डाउन द ग्राउंड, द बॉल इज डिलीवरिंग आउट ऑफ द ग्राउंड। आएगा मैक्सिमम 6 रन। उन्होंने करके दिखाया। योगी इनके बाद से एक कमाल का 6 रन, एक माइटी हिट आपको नजर आएगा। टोटल पहुंचा है 25 के ऊपर। इस बार भी लोअर फुल टॉस से स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला जरूर है। 2 खिलाड़ियों के बीच दरार थी, गेंद हो जाएगी फरार, मिलेंगे 4 रन। हे दुटणे आव्हान हे सतरंगी चषक ठेवलंय 6-4। यहां से रनों की गाड़ी को टॉप गियर में अब डालने की शुरुआत कर दी है बैटर्स ने। फुल टॉस थी, इस बार ऑफसाइड पर खेला। गेंद खराब थी लेकिन लाइन अच्छी थी। फुल टॉस अगर आप आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन पे डालती है तो अमूमन राइट हैंडेड बैटर के लिए मुश्किल होता है उस गेंद को मैदान के बाहर पहुंचाना।
और वही होता हुआ आपको नजर आएगा। डीप कवर पर आखिरी गेंद के ऊपर आएगा एक सिंगल रन और इसी के साथ टोटल बनाए 4 ओवर के बाद टीम आडिवली का स्कोर कार्ड पर 30 रन 3 विकेटों के नुकसान पर। आने वाली गेंदें बची है 6 और जीत के लिए 49 यानी 49 रनों की अब भी जरूरत होने वाली है। ऑलमोस्ट वन साइडेड मैच आपको नजर आएगा। 6 गेंदों में 6 छक्के भी लगती है तो भी 36 होती है, 49 नहीं हो सकती। और टीम दातिवली की गेंदबाजी इतनी कमजोर नहीं है कि वो अब 4 में 30 देने के बाद 1 में 49 दे दे। अच्छा बॉलिंग परफॉर्मेंस, डोमिनेट किया पहली पारी में बैटिंग में, डोमिनेट किया सेकंड इनिंग में बॉलिंग में और दातिवली टीम इस मैच में ही चमकते चांद की तरह नजर आई है। चमक उन्होंने बिखेरी है और उनकी चमक से ये मैच टीम दातिवली के लिए चकाचौंध हो चुका है। आउटसाइड द ऑप्शन वाली लाइन अंपायर शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे भाई फैलाकर कि भाई ये वाइट बॉल है। वाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई नजर आएगी 31 के ऊपर टीम का टोटल। आणि त्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो। आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक आजचे श्रीमान विनोदजी जयराम काळन साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतोय। मानस हे 12वं पर्व आहे पण जेव्हा आम्ही फार छोटी सुरुवात केली होती तिथपासून आदरणीय नगरसेवक विनोदजी जयराम काळन साहेब आमच्या सोबत आहेत आणि आज 12व्या पर्वामध्ये देखील दादांची साथ आणि त्यांच्या सहकार्यानेच ही स्पर्धा 12व्या पर्वामध्ये आज आयोजित करण्यात आलेली आहे। सो आदरणीय नगरसेवक विनोदजी काळन साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। इस बार की अच्छी लाइन वाली डिलीवरी थी लेकिन फिर एक बार वाइड लाइन के बाहर आपको पिचिंग नजर आएगी। युवा खिलाड़ी है, युवाओं में जोश ज्यादा होता है लेकिन जोश के साथ साथ होश से भी आपको खेल करना है, ये भी ध्यान में रखना पड़ेगा। मयूरेश लास्ट ओवर के लिए डेथ ओवर के लिए बॉलिंग मार्क के ऊपर नजर आएंगे आपको। इस बार ऑफसाइड पर रवा में गेंद को उड़ाया जरूर है, ऊंचाई ज्यादा दूरी कम। द कैच हैज बीन सक्सेसफुली टेकन एंड द बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। अनदर विकेट डाउन। चषक ठेवलाय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने। नितेश पाटिल नए बैटर मैदान के अंदर इनेट नंबर 6 की पोजीशन पर इन किए जाएंगे। आज तमाम मेहमान हमारी मंच के ऊपर इस टूर्नामेंट का आनंद लेने के लिए आए हैं और मेहमानों के आने से टूर्नामेंट की शान में 4 चांद लगी है। ऐसा कहने में कोई हर्ज नहीं होगा क्योंकि उनकी आना और इस टूर्नामेंट का सफल हो जाना ऐसा ही हम कहेंगे। लेकिन इस बार कवर में गैप को ढूंढा है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद जाएगी दन दन करते हुए एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, मिलेंगे 4 रन। हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने। अगर आपने ग्रामीण टेनिस क्रिकेट की .in की वेबसाइट को ओपन किया है तो आपको ड्रोन व्यू अब यहाँ से नजर आएगा। क्या कमाल का मैदान, क्या कमाल का आयोजन। ये ड्रोन व्यू बताता है कि कितनी बेहतर क्वालिटी है ग्रामीण टेनिस क्रिकेट की। हल्के हाथों से खेला इस बार काउ कॉर्नर की रीजन पर अलोंग द कार्पेट के सहारे 1 रन आएगी और इस 1 रन का इस मैच में उतना महत्व होने नहीं वाला है। फिर एक बार आपको ड्रोन व्यू यहां से जरूर नजर आएगा। देखिए 360 डिग्री वाला प्रॉपर क्रिकेटिंग ग्राउंड सर्कल, इस ग्राउंड के ऊपर दोनों एंड से गेंदबाजी, अच्छा आयोजन आपको नजर आएगा। लेकिन इसी बीच बीमर की ओवर द वेस्ट वाली ये नो बॉल आपको जरूर नजर आएगी। चलिए ये टीम दातिवली ऑलमोस्ट आप जीत की मंजिल तक पहुंच चुकी है। मयूरेश आपने वाइड गेंदे डाली है, नो गेंदे डाली है, तो ये परफॉर्मेंस आपकी तरफ से होना लाजमी नहीं है। अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया। दिस इज द फ्री अपॉर्चुनिटी फॉर द बैटर। बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, नसीब का साथ नहीं मिला है आज, उसी की वजह से टीम आडिवली बैकफुट पर शुरुआत से नजर आई है
और टीम दातिवली ने जो परफॉर्मेंस किया उसी को कंटिन्यू रखा है और जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई आपको टीम दातिवली नजर आएगी। मात्र एक गेंद की औपचारिकता इस मैच में बाकी है। स्कूप किया आखिरी गेंद के ऊपर, कनेक्शन हुआ नहीं है और इसी के साथ द मैच हैज बीन ओवर और इस मैच को जीता है अपने फायरी परफॉर्मेंस के साथ नन अदर दैन टीम दातिवली ने। मैनी मैनी कांग्रेचुलेशंस। दुरून संघ येणार खुल मैदानी धुराळा उडणार, दूर दुरून संघ येणार खुल मैदानी धुराळा उडणार, या क्रिकेट खेळाचा आज जिथं तिथं माहोल रंगलाय सतरंगी चषकाचा, आज जिथं तिथं माहोल रंगलाय सतरंगी चषकाचा, आज जिथं तिथं माहोल रंगलाय सतरंगी चषकाचा। थँक्यू डीजे। यस मानस, कमेंट्री बॉक्स आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा। मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय अर्थातच निवृत्ती हा खेळाडू ज्याने 12 चेंडूंमध्ये 41 धावांची भारदार खेळी केली आणि आपल्या टीमला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं, तो टीम दातिवलीचा बॅटिंग टायगर अर्थातच निवृत्ती बनलाय हिरो ऑफ द मॅच। वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन। या मॅच मध्ये हनुमान दातिवलीने विजय मिळवला आणि दातिवली संघाचा बॅटिंग ऑर्डर मधला निवृत्ती हा सामनावीर आहे। मी मंचावरती उपस्थित कार्यसम्राट नगरसेवक आजदेचे विनोदजी कायन साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा। कार्यसम्राट नगरसेवक आणि नेहमीच या स्पर्धेवरती ज्यांचं प्रेम राहिलंय उद्योगपती विनोदजी कायन साहेबांना विनंती आपल्या शुभस आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा। निवृत्ती सामनावीर आहेत कृष्णा कलेक्शन यांच्याकडून आशुतोष खान यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि ही आकर्षक ट्रॉफी सामनावीरची या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। निवृत्तीचं अभिनंदन, दातिवलीचा विजय आपल्याला पाहायला मिळाला आणि आदरणीय विनोदजी कायन साहेबांना विनंती करेन की पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवावी। काल ज्यांचा आजदे संघ या स्पर्धेमध्ये खेळला देखील आणि आज वेळात वेळ काढून दादा या मंचावरती उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत। दुसऱ्या फेरीला मंडळी आपण प्रारंभ करतोय चेंज द गेम वडोली बी आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान मोठी देसाई या दोन मातब्बर संघांदरम्यान पहिला सामना आपल्या भेटीला येईल। द्वितीय फेरीमधला 4 षटकांचा सामना आहे, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या आणि काही क्षणातच आता दुपारच्या लंचला देखील सुरुवात होईल। थोडं फास्ट खेळा, दोन्ही संघाला सूचना आज आई